मनोज भगत आणि त्याच्या साथीला आहे तो शुभम कोळी आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो विनीत मडवी आर्यन चिर्ले संघाकडून. 5 षटकांचा हा सामना. पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेबांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक हे पर्व 15. चला मॅच चालू करा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या या रात्रीचा आपण शुभारंभ करतोय. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला 22 तारखेला आणि आज या स्पर्धेची 5वी रात्र. पहिला सामना आर्यन चिर्ले विरोधात मंगेश स्मृती कोंबडभुजे. बॉलिंगसाठी सज्ज झाला विनीत मडवी. समोर आहे स्ट्रायकिंग एंडला मनोज भगत. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, जोरदार फटका, बॉल सीमारेषा पार. मनोजच्या बॅटमधून चौकार. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहिला, चौकार. मनोजने आपल्या या डावाची सुरुवात चौकाराने केले. विनीत मडवी पहिलं षटक टाकतोय. चांगली सुरुवात मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाकडून. 4 धावा धाव फलकावर. उडवला बॉल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, अलंकारने घेतला झेल. फलंदाज बाद मनोज भगत. बहाल दोन्ही कॅप्टन देखील बी रेडी. आपण देखील सज्ज राहायचे. जसे 5 ओव्हर कंप्लीट होतील इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचंय आणि जर फिल्डिंग टीम मैदानावरती उतरली तर मात्र जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, नसेल त्याला मात्र इथे टॉस विन दिला जाणार. आणि सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ओव्हर टू समीर सोमनी सर. धन्यवाद. प्रवीण गायकर सर देखील पुढच्या इनिंगसाठी जोडले जातील आणि महत्त्वाच्या सूचना देत आहेत सर्व संघ नायकांना, जेणेकरून कोणाला पेनल्टी मिळू नये या गोष्टींसाठी. पहिला बॉल चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती लॉंग ऑफला फलंदाज बाद झाला तो मनोज भगत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय करण कोळी. विनीतने सेकंड बॉलवरती मात्र इथे विकेट घेतली. चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. खेळपट्टी खूप छान आहे. 5वी रात्र या स्पर्धेची. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतलं चेंडूने. अतिरिक्त उसळी मिळाली ती विनीतच्या या चेंडूला. निर्धाव चेंडू. हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित ही स्पर्धा. पुन्हा कडक बाउन्सर. यावेळी पंच इशारा करतायत इट्स अ नो बॉल. वॉर्निंग दिली होती या अगोदर आणि इथे नो बॉल कॉल करण्यात आलाय. अतिरिक्त धाव जोडली जाते. धाव फलक मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचं 5. चौकाराने सुरुवात केली होती मनोज भगतने. त्यानंतर विकेट घेतली होती विनीतने त्याची. 5 षटकांचा हा सामना. फ्रीडचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला बॉल फील्ड होईल. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने धाव फलक येते मात्र 6. सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेब यांची ही स्पर्धा पर्व 15 या स्पर्धेचं आहे. भन्नाट असं आयोजन. कुबेर ग्रुप ट्रॉफी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 15व्या पर्वात आपण सगळेजण आहोत. आजची 5वी रात्र या स्पर्धेची. पुन्हा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचंही स्वागत आम्ही करतोय. क्रीडांगणावरती देखील प्रेक्षक राजा उपस्थित आहेत. अनेक वर्ष या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे या सर्व प्रेक्षकांचा देखील तेवढाच मोठा हात आहे. उलटा फटका, चांगला स्ट्रोक. शुभमच्या बॅटमधून येतो हा चौकार. 4 धावा.
क्या बात आहे, 2 चौकार आलेत. मनोज भगतने या डावाची सुरुवात चौकाराने केली होती आणि आताही उलटा फटका ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बरोबर ओळखला आणि त्यानंतर थर्डमॅनच्या दिशेने स्विचचा हा फटका चौकार शुभमच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 11. चांगली सुरुवात मंगेश स्मृती कोंबडभुजेची. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन द राईज, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज विनीत मडवी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती 1 बाद 11. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. झालाय. 11 धाबा झाल्यात. एक विकेट अर्थातच फलंदाज बाद होणार तो मनोज भगत. अलंकारने छान झेल घेतला होता लॉंग ऑफला. सुरुवात केली होती मनोजने चौकार खेचून, त्यानंतर एक उलटा फटका स्विचिटचा चौकार आला शुभमच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला 11 धाबा आहेत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो अलंकार घरत. पहिले षटक विनीत मडवीने टाकलं. एक विकेट घेतली महत्वाची मनोज भगतची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज करण कोळी. द्वितीय षटक पॉवर प्लेचं. 3 सीमारक्षक सध्याच्या घडीला 30 सर्कलच्या बाहेर. हो, फटका लॉंग ऑफला. चांगली कॅच प्रशांत कडून. फलंदाज मात्र बाद करण कोळी. लाच बाद झालेत. हे जे क्रीडांगण आहे परफेक्ट अंडाकृती आहे. अंडाकृती जेव्हा क्रीडांगण असतं तेव्हा समोरच्या बाउंड्रीज थोड्या दूर असतात आणि अंडाकृती मैदानात जे अक्रॉस द बॅटने म्हणजे अगदी आपण म्हणतो साईड बाउंड्रीज ज्या आहेत, मग ऑन साईड असू दे किंवा ऑफ साईड असू दे, या बाउंड्री थोड्या क्लोज असतात, ओव्हल शेप. फलंदाज बाद झालाय तो करण. 2 धक्के दिलेत. 11 वरती 2 विकेट गेल्यात. नवीन फलंदाज नौजल भोईर आलाय कोंबडभुजे संघाकडून. आतापर्यंत या खेळपट्टीवरती मिळणारा बाउन्स हा सगळ्यांनाच म्हणजे आश्चर्यचकित करतोय. फार कमी वेळा अशी खेळपट्टी पाहायला मिळते. पहा, टप्पा पडल्यानंतर किती बाउन्स पाहायला मिळाला. चांगला चेंडू अलंकार घरत कडून. खूपच चांगली गोलंदाजी. दुसरं षटक चालू आहे. डाव सावरावा लागेल तो नौजलला आणि शुभमला. हो, पायातला बॉल खेचलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि ते विनीतने घेतलाय झेल. फलंदाज बाद नौजल भोईर. सर्वे सर्वा भायशेट यांचे मेहुणे सुशील ठाकूर साहेब कोपर यांचे या ठिकाणी शुभाग मदरे साहेब यावं आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. लवकरच म्हणजे उद्या स्पर्धा आटोपली की पुढची त्यांची तयारी देखील वे टू आउट ऑफ इंडिया. शुभेच्छा असतील सर. क्या बात आहे. सुंदर असं गीत. आपण DJ सूरज असल्यानंतर अजिबात चिंता नाही. यशाम मस्तानी किशोरदांचं गाणं, RD बर्मन यांचं म्युझिक, ती जुनी गाणी सदा आठवणीत राहतील. त्यापैकी एक गाणं. परंतु ते फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज राज. हलक्या हातानं चेंडू स्टिअर केलाय. पॉइंटला फिल्डर बॉल अडवेल तत्पूर्वी एक धाव नक्कीच घेतली. आता डाव सावरावा लागेल. खरं तर आक्रमण करायचं होतं नौजल भोईरला. मिड विकेटच्या दिशेनं आज षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंगॉनला चांगला झेल घेतला तो विनीत मडवीने. धावसंख्या ती कोंबडभुजे संघाची
12 वरती विकेट गेल्या 3. उमेश भोईर सर गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेब. जोरदार अपील आणि ते पंचांनी बाद घोषित केलाय. आणखी एक मोठा धक्का मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला. फलंदाज बाद. क्या बात आहे. दमदार असं गीत. सन्माननीय संजय शेठ ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण दोस्ती ग्रुपवरती हे गीत रचलंय. खूप छान असं गीत. आणि ते या षटकात तब्बल 3 विकेट घेतल्यात गोलंदाज अलंकार घरतने. हाच तो अलंकार घरत आहे. पहिले विकेट जेव्हा आली तेव्हा लॉंग ऑफला त्याने झेल टिपला होता आणि याच अलंकार घरतने 3 मोठे धक्के दिलेत मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला. चांगली गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात. आणि आता बॅटिंगसाठी आलाय तो निकेत कोळी 6व्या क्रमांकावर. वाढवा बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेचला. क्षेत्ररक्षक दूर अगदी डगआउटच्या दिशेने आला कारण तिथेच बॅटिंगचा टीमचा डगआउट आहे. चांगली फेक. तत्पूर्वी 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. दुसऱ्या षटकात विकेट आल्या 3 आणि धावा फार कमीच आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची 4 बाद 14. या स्पर्धेमध्ये 2 बाईक आहेत. खरं तर खूप छान ज्युपिटर बाईक आहेत दोन्ही स्कूटी. आणि आपण विचार केला तर ABC ग्रुपच्या प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटला एक बाईक मिळेल उद्या, समजेल आपल्याला रात्रीमध्ये. आणि DEF या 3 ग्रुपमध्ये एक बाईक देण्यात येईल. खूप चांगला निर्णय घेतला आहे स्वतः संजयजी ठाकूर साहेब. आणि सायकल तर प्रश्नच येत नाही. सायकलचं इथे शोरूमच उघडलं आहे. भन्नाट अशी स्पर्धा. 15वं वर्ष या स्पर्धेचं सोपं काम नाही आहे. 15 वर्ष सलग अगदी अविरतपणे या स्पर्धेचं आयोजन करणं याच क्रीडांगणावरती. हा पहिले डेचा अगदी बामणडोंगरीचं जे स्टेशन आहे त्याच्या बाजूला क्रीडांगण होतं. त्यानंतर ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आली. आता नाईट फॉर्मॅटमध्ये या 15व्या पर्वात. कौतुक करावं तेवढं कमी आहे. जनमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी त्याचबरोबर संजय शेठ ठाकूर साहेबांचं देखील. पंचांकडे जोरदार अपील. निम्मा संघ गारद केलाय आत्तापर्यंत. विनीत आणि त्याचबरोबर अलंकार घरतने. फलंदाज बाद. हे 3रं षटक चालू आहे. स्वीपचा फटका मारायचा होता विनीतच्या विरोधात आणि तो फटका खेळताना फलंदाज राज मात्र बाद झाला. सध्या मैदानात निकेत आणि नुकताच मैदानात दाखल झालाय चंद्रकांत कोळी. धावा आहेत त्यात 14. विकेट गेल्यात 5. हां यस. कारण या टीमचा फिल्डिंग करणाऱ्या टीमचा जो खेळाडू होता तो सीमारेषेच्या बाहेर उभा होता. स्कूप करण्याचा प्रयत्न चंद्रकांतचा. आता धाबा समोरून येत नाहीये तर असं काहीतरी वेडे वाकडे फटके खेळून धाबा करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये असफल ठरलाय. आता हे करावं लागेल. या मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस गेल्यात. भले 35 धावा झाल्या असल्या तरी सुद्धा हे विसरून चालणार नाही. 40 धावा देखील भरपूर. मिड विकेटच्या दिशेनं हा फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स. त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याची मुभा नाहीये. चांगला थ्रो डीपमधून. फिल्डर अलंकार घरत. पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली होती अलंकारने. त्याचा हातच इतका मजबूत आहे. गोलंदाजी तितकीच चांगली केली आणि त्या थ्रोही अगदी बॉलरच्या हातामध्ये दिला. धावसंख्या 15. 15.
पहिलाच सामना चालू आहे आजच्या ह्या 5व्या रात्रीतील. तो स्वीप मारलाय तो देखील कडक एकदम. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. बऱ्याच वेळानंतर निकेत कोळीच्या बॅटमधून आलाय तो चौकार. आयोजन नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 जे हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आणि त्याचबरोबर जे हनुमान एंटरप्राइजेसचे सर्वा संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा. हो उलटा फटका किती लाजबाब खेळलाय. मैदानाच्या दोन्ही बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट. निकेत कोळीच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार. नाही आहेत या मैदानावरती. गॅप पकडून गॅप भेदून चौकार मारणं देखील गरजेचं आहे आणि स्क्वेअर ऑफ द विकेट दोन्ही बाजूला एकदा स्वीपचा फटका आणि दुसरा रिव्हर्स स्वीपचा फटका. चौकार मारले 2 आणि या 2 चौकाराने धाव फलक जाऊन पोहोचले आता 23 वर 23. विनीतच्या विरोधात हे आक्रमण करावंच लागेल कोंबडभुजे संघाला, कारण आजच्या 4 रात्रींचा आपण खेळ पाहिला तर 40 धावसंख्येवरती देखील संघर्ष झालाय. हे ठाऊक आहे कोंबडभुजेला. आघाडीचे फलंदाज बाद झाला. मनोज भगत चौकाराने सुरुवात केली तो बाद झाला. शुभम कोळीच्या बॅटमधून देखील एक चौकार आला तो देखील बाद झाला. करण कोळी एका धावेवरती बाद. नौजल आला तो लवकर बाद झाला. राजेही जास्त काही करू शकला नाही, परंतु आता निकेतने सर्व सूत्र आपल्या हाती घेतलेत. खुलवट टप्प्याचा हा चेंडू. दुसरी धाव घेण्याची कुठेच मुभा नाहीये. वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव आणि या एकेरी धावसंख्येने 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आहे ती कोंबडभुजे संघाची 5 बाद 24. दोन चौकार निकेतच्या बॅटमधून आले. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची धावसंख्या ती 24. विकेट गेल्यात 5. आर्यन स्पोर्ट चिरलेच्या विरोधात. जास्त वेळ घेऊ नका हे लक्षात असू द्या, कारण वेळेच्या संदर्भात ही स्पर्धा अत्यंत शिस्तप्रिय आहे. तुम्ही जर का जास्त वेळ घेतला तर मात्र तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. या गोष्टीकडे गांभीर्याने तुम्ही पहा. 4थ्या षटकात बॉलिंगसाठी आला यंगस्टर या टीमचा ऋतुज घरात आलाय. सुसज्ज असं मैदान केवी काका मैदान वहाल उल्वेनोड मधील एक सुबब क्रीडांगण. ऋतुज धावसंख्या ती 24. हो पुन्हा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आय थिंक असं वाटते की बॉल बाहेर निघाला असावा, कारण त्याच अँगलने गोलंदाजी करतोय तो ऋतुज. आजकाल सर्रासपणे अगदी आपण पाहतो की फलंदाजाच्या बॉडी लाईनला बॉलिंग करण्याचा प्रयत्न काही गोलंदाज करत असतात. खरं तर ही थोडी विपरीत परिस्थिती आहे. आजकाल फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा ट्रेंड जास्त सेट झालाय, वाईड यॉर्कर. परंतु हा गोलंदाज थोडा विपरीत परिस्थितीत थोडा विरोधात काम करत असताना कुठेतरी फलंदाजाला क्रॅम्प करण्याचं काम करतोय ऋतुज. रनअपमध्ये थोडी चुकी मला असं वाटते पंचांनी थांबवलं. निकेतने 2 चौकार मारले, ते देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. दोन्ही चौकार होते. एक स्विचचा चौकार आला आणि एक स्वीपचा चौकार आला. हो बाहेर निघाला पहा चेंडू, हलकासा बाहेर निघाला तो ऋतुज घरतचा. छान असं टेलिकास्ट टप्पा पडला आणि डेव्हिएट झाला तो निर्दोष घरतच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in टीमकडून. ऋतुज घरत
पहिले 2 चेंडू निर्धाव टाकतोय. 6 चेंडू 11 वरती खेळतोय निकेत. 2 चौकार आहेत त्यामध्ये. चंद्रकांत त्याच्या साथीला आहे. 24 वरती 5. हो वेगवान चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी ऋतुज घरातकडून. हा परफेक्ट वाईड यॉर्कर मात्र इथे टाकलाय. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता निकेत कोळीचा, तो हाणून पाडलाय. पहिला चेंडू जो बाहेर निघाला, हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघाला आणि हा तिसरा चेंडू फुल्लर लेनचा परफेक्ट यॉर्कर. धन्यवाद tenniscricket.in. 20 वरती 5. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चौथा चेंडू निर्धाव टाकलाय तो ऋतुजनं. राईट आर्म राऊंड द विकेटने. त्याच अगदी आपण म्हणतो ना, जे काही स्पॉट आहेत ते त्यांनी पिक केलेत की परफेक्टली निकेत कुठे फलंदाजी करू शकतो, कुठे फटके मारू शकतो, या गोष्टीचा अगदी विचार करून ऋतुज घरतने 4 चेंडू निर्धाव टाकलेत ते निकेत कोळीच्या विरोधात. धावसंख्या तिथे स्थिरावले 24 वरती. आतापर्यंत एकही मेडन ओव्हर आलेली नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आता लेंथ मागे खेचले. भन्नाट गोलंदाजी ऋतुज घरातकडून. आर्यन चिर्ले संघाचा हा गोलंदाज बाहेर काढतोय चेंडू, ते देखील अँगल सहित. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. या 15व्या पर्वामध्ये स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकात कुबेर ग्रुप ट्रॉफीमध्ये एकही निर्धाव षटक आतापर्यंत आलं नाही. हे निर्धाव षटक येईल का? एक आलंय निर्धाव षटक, परंतु सिंगल मात्र इथे घेतले. गली रिजन मध्ये हा चेंडू ढकलला. मला असं वाटतं कपिल केणेने हे निर्धाव षटक टाकलं होतं. 40 धावा तेव्हा डिफेंड केल्या होत्या. कुंडेबाल संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत शेखर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी देवांश 11 चिंचपाडा संघाचे संघनायक. आपण देखील रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉस केला जाईल. जर कॅप्टन उपस्थित नसेल आणि लिस्ट देण्यासाठी यावं, घेण्यासाठी यावं. अमित भाई प्लेइंग केले म्हणून आपली घेण्यासाठी लिस्ट घ्या. ओव्हर टू समीर सर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 25. अगदी शेवटच्या चेंडूवरती ऋतुजच्या ओव्हरच्या मात्र सिंगल आली आणि आता शेवटच्या षटकात बॉलिंगसाठी आलाय नंदन ठाकूर. लास्ट ओव्हर पाहूया कितपत धावा उभारतो आता निकेत कोळी कुंभडभुजे संघासाठी. बॉल लेफ्ट केला, व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पिचिंगही अगदी बाहेरच होती, त्या कारणास्तव चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या ती 26-26. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला, परंतु इथे फलंदाज होते बाद. 6वा धक्का कोंबडभुजे संघाला. सहावा विकेट आणि हा पहा त्रिफळाचीत झाला. निकेत हे का घडतंय यामागचं खरं कारण आहे ऋतुज घरतचं ते 4थं षटक. कम्मालीचं षटक टाकलं ऋतुज घरतने. हा पहिला वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. त्यानंतर मागे घेतलेला चेंडू हलकासा बाहेर स्टेप आउट झाला. लेंथ मागे खेचली, पुन्हा बाहेर काढला चेंडू आणि 6व्या चेंडूवरती मात्र इथे सिंगल घेतली. भन्नाट गोलंदाजी केली ती ऋतुज घरतने. त्यामुळे सपशेल दबाव जाणवतोय तो कोंबडभुजे संघावर. पातला बॉल अनोख्या स्टाईलनं खेचून काढलाय तो. अगदी स्क्वेअर लेगला बॉल चालला वेगानं. तितकीच चांगली फिल्डिंग. विनोदला दुसरी धाव हवी आहे. विनोद धावा करू शकतो. 2 धावा इथे घेतल्यात नंदनच्या विरोधात आणि या दुहेरी धाव संख्येने धाव फलक 28 वरती 28. अद्यापही काही चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके आले तरी सुद्धा चित्र बदली होऊ शकतं. जोरदार अपील. यष्टांच्या समोर सापडला विनोद. आणखी एक फलंदाज बाद कोंबडभुजे संघाचा.
केले. विनीत मडवी असेल, अलंकार घरत असेल, त्याचबरोबरीने ऋतुज घरत फक्त एकच धाव त्याने दिली आणि आता नंदन ठाकूर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने जास्त काही होणार नाही कारण आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाला देखील ठाऊक आहे त्या धावा आवाक्यात आहेत. खरं तर 40 पर्यंतचा स्कोर देखील माफक ठरला असता कारण या स्पर्धेमध्ये 40 धावसंख्या त्यासाठी देखील संघर्ष झाला. जसा मगाशी मी कपिलचा उल्लेख केला, भूमी 11 या नावाने आय थिंक खेळलाय तो संघ. जय बजरंग गोरसई बी 40 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. 29 वरती 7 शेवटचे 2 चेंडू एकात मोठा फटका हवाय. 35 पर्यंत पोहोचले तरी माफक होऊ शकतं. अगदी लॉफ्ट केलाय समोर. लॉंग ऑफला फिल्डर पुढे आला, बॉडी झोकून दिली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट किपर एंडला थ्रो आणि ते निर्दोषने केले चुकी. 2 धावा, दुहेरी धाव, धावसंख्या 31. एखादा चौकार जरी आला तरी सुद्धा स्कोर बनू शकतो. या स्पर्धेतल्या आतापर्यंतचा मॅचेसचा इतिहास आपण पाहिला, 35 पण फायटिंग टोटल होऊ शकते. लास्ट बॉल चंद्रकांत. हो, पायातला बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका केसला. डीप मधून फिल्डर येतोय, फेक होईल आणि ते 2 धावा तर सहजरित्या घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय तो चंद्रकांत. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या शेवटच्या चेंडूवरती आल्या त्या 2. एकूण धावसंख्या 33, विकेट गेल्या 7 आणि 34 धावसंख्येचा पाठलाग विजयासाठी करावा लागेल तो आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाला. दोन्ही संघांना सूचित करतोय 5 ओव्हर 34 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाच्या विरोधात मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाकडून. DJ वास्कर कुंडेबाल संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. देवांश चिंचपाडा, चला देवांश चिंचपाडा संघाचा कर्णधार. येस, आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना इथे संपन्न होतो. चिंचपाडा विरोधात कुंडेबाल या 2 संघादरम्यान. एका बाजूला जय हनुमान क्रिकेट क्लब बामणनोगरी आणि दुसऱ्या बाजूला कुबेर ग्रुप ट्रॉफी. कोण कॉल करतोय? येस, कुंडेबाल संघाचा कर्णधार इथे कॉल करतोय आणि जय हनुमान असा कॉल आलाय आणि कुंडेबहाल संघाने टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? निर्णय क्षेत्ररक्षणचा असेल. ते कमी होऊन चेस पण होता आणि तसं आम्हाला पण थोडा टार्गेट कमी आम्ही प्रयत्न करू. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? स्पर्धा तर अप्रतिमच आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला इथं संधी मिळते खेळाची. गेल्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही इथं 1 नंबरचा पारितोषिक मिळवला होता. या ज्या संधी मिळते त्याच्यामुळे आयोजकांचा आणि आम्ही आभार मानतो. कुंडेबाल संघ यंदाच्या वर्षी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. काय संदेश देशील या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी खास करून? फॉर्ममध्ये आहे. खरं तर खंत ही गोष्ट वाटते का आमचा जो पॅकर आहे तो फुल एंट्री भरतो आणि खेळाडू होत नाही. आत्तासुद्धा तीच परिस्थिती आमची सुद्धा आहे. आज 7-8 प्लेयर आहेत. स्वतः पॅकर एंट्री भरतोय, चला खेळाडा आमचा शेखर कप्तान आहे तो भरतोय, पण याच गोष्टी जरा खंत वाटते. त्यामुळे प्लेयरांनी या गोष्टीकडे जरा लक्ष द्यावं, बस हीच वेळ येते. ग्रामीण क्रिकेट पुढे चालू ठेवायचं असेल तर अगदी तुमच्या पुरस्कर्त्याचा देखील सन्मान तुम्हाला करायला हवा. बॅटिंग तुमच्या वाटणीला आले. चिंचपाडा संघ काय टार्गेट वाटते, तुम्ही कितीपर्यंत सेट कराल? 55 ते 60. वाटते तुम्हाला या मॅचमध्ये आतापर्यंत 35-30 धावांपर्यंत रोखण्यात आलंय. कोणत्या फलंदाजांवरती खास करून जबाबदारी असेल? प्लेयर तर सर्व चांगलेच आहेत आणि प्रत्येक जण 100%. आणखी एक महत्त्वाचा, चिंचपाडा संघ अनेक स्पर्धा खेळत असतो. या आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेबांच्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? दादाचं आयोजन तर नेहमीच दरवर्षी चांगलं असतो आणि दरवर्षी पहिली एंट्री आमचीच असते. दादा नेहमी फोन करतात आणि एका फोनवरती एंट्री ठेवून देतात. क्या बात आहे, थँक्यू. या स्पर्धेचं अगदी भरभरून कौतुक सर्वच कर्णधार करतायत. हा पुढचा सामना आहे, परंतु या अगोदर सेकंड इनिंगला होते सुरुवात. टार्गेट जरी छोटा असलं तरी सुद्धा मला असं वाटतंय
की कुंभडभुजे संघ देखील तेवढाच फाईट करेल, परंतु ही फाईट कशी असेल हे आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून रॉकस्टार प्रवीण गायकर यांना. तितके चांगले फुटबॉलर आणि तितके चांगले लेदर क्रिकेट स्विंगर गोलंदाज म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहिलं. चलेंगे मैदान की तरफ. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकडी आपका स्वागत करता हूं. सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा बोट छाटली त्यांची, त्या शिवबांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. एसडीसी डीजे आपका भी स्वागत है और चलेंगे मैच की तरफ. पहला ये मैच आज के 5वें रात्रि का, जहां पर सिक्का उछला आर्यन चिरले के पक्ष में और उन्होंने पहले लिया फील्डिंग करने का फैसला. और वैसे सूट होता है इनको ये ग्राउंड, दमदार प्रहार जब आती है तो ट्रॉफी लेकर जाती है. और आज भी मंगेशपुरी कुंभड़भुजी टीम को रोका जरूर है. 34 का टारगेट और ये टारगेट क्या ये रोक पाएंगे चिरले के खिलाफ. tennisticket.in आपका स्वागत, जिनके द्वारा लगातार लाइव टेलीकास्ट का जबरदस्त यहाँ पर यूट्यूब के सहारे आपको आपकी स्क्रीन के ऊपर, मोबाइल, टीवी, लैपटॉप सभी के ऊपर बेहतरीन क्लियरिटी विद क्वालिटी. पहली गेंद आई है, स्वागत है. पिछले रॉयल ट्रॉफी में 6 रन से वो मैन ऑफ द सीरीज उनकी गई थी और इस बार देखिए शुरुआत काफी बेहतरीन, शॉर्ट कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया था. अभी भी यहां पर तीसरी की कोशिश, जोखिम भरा रन बन सकता था लेकिन पूरी गुड रनिंग बिटवीन द विकेट और पूरी ताकत के साथ ये 3 रन बटोर लिए निर्दोष. आई थिंक 40+ खिलाड़ी यही है. वैसे रायगढ़ प्रीमियर लीग में आर्यन ग्रुप चिरले की ओर से कप्तानी भी कर चुके हैं. उतने ताकतवर ये खिलाड़ी है. और 40+ का मतलब ये होता है कि कभी कभी इन खिलाड़ियों को कमजोर समझते हैं, लेकिन कहते हैं ना शेर बूढ़ा, इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. और उन्हें उनके पास अनुभव है और उसी अनुभव के साथ यहाँ पर शुरुआत देते हैं अपने टीम के लिए. कप्तान माफ कीजिएगा, पूर्व कप्तान निर्दोष. शुरुआत विनोद भगत, ये गैप ढूंढ रहा है, जबरदस्त स्ट्रोक, पावर प्ले का फायदा उठाते हुए और जानते हैं कि पावर प्ले में रन बनेंगे. और वही शुरुआत विनोद भगत गेंदबाज के खिलाफ 4 रन. दीवाबाड़ी साहब, इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई. अभी अभी आपने एरोप्लेन भी उड़ान भरते हुए देखे और बिल्कुल सामने से वो दृश्य आपको लगातार दिखता जाएगा. बढ़िया शुरुआत अब तक इस पावर प्ले के ओवर में देते हुए ये दोनों भी बल्लेबाज. और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे, कोई चूक नहीं. और यही करना होगा हर ओवर में. मंगेशपुरी 11 कुंभड़भुजी टीम के गेंदबाजों को विकेट निकालनी है, डॉट बॉल निकालनी है और शायद ये कमबैक करने वाला विकेट हो सकता है. पहला करारा झटका आर्यन चिरले टीम को. वेलकम टू दी रक्ता रक्तात भिनलंय काय, फक्त आणि फक्त दिबा आणि दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी भर उन्हा पावसात उभा. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील, त्या व्यतिरिक्त जर कोणी एक्स्ट्रा आढळला तर मात्र थेट कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. जर
पायरीवर जे कोणी प्रेक्षक जर चिर्ले संघाचे असतील तर मात्र त्यांना पॅनलाइज करतील. कमिटीच्या निदर्शन आलंच तरी सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 5 रात्रीमध्ये डिसिप्लिन ही स्पर्धा अपन सातत्याने एंजॉय करते. तमाम क्रिकेट दर्शकों का भी स्वागत है. आज हमारे ऑन ग्राउंड केवी काका मैदान के ऊपर जो दर्शक जुड़े हैं इस पहले मैच के लिए और यूट्यूब के माध्यम से भी जुड़े हैं उन सभी का स्वागत करेंगे. कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 15वां साल इस टूर्नामेंट का और क्या जानदार और शानदार आयोजन. वो थोड़ा सा चहल पहल किया था, बिगिट करने का प्रयास किया था लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है. वो पढ़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ भी आई है कि एक्शन रिप्ले आपको अच्छा आपके स्क्रीन के ऊपर नजर आएगा tenniscricket.in के माध्यम से. वैसे बात करेंगे इस गेंदबाज की, विनोद भगत की. तेज तर्रार रफ्तार वाले गेंदबाज है. अपने कैरियर में बहुत सारे क्रिकेट उन्होंने खेला है. व्यावसायिक चाहे क्रिकेट हो फिर आदर्श स्पोर्ट्स पनवेल, इस टीम की ओर से भी कमाल का योगदान दिया है. फुल टॉस बॉल टैप करने का प्रयास किया है. वहां पर फील्डर है मिडॉन की तरफ, कोई चूक नहीं. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. पहले 2 गेंदों के ऊपर मार खाई थी, रन आए थे 7, लेकिन अगली जो कुछ गेंदें फेंकी इस गेंदबाज ने विकेट टेकिंग एबिलिटी दिखाई और साथ ही साथ कोई भी रन नहीं खर्च किया. यानी कि पहली 2 गेंदों के ऊपर 7 आए थे और उसके बाद अगली 3 गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं है. एक महज विकेट इस गेंदबाज के नाम पर. कमबैक वेरी गुड. ये भी लाइन बेहतर है. लगातार ऑफ स्टंप यॉर्कर की कोशिश करते हुए अंपायर से शक की बुनियाद से देख रहे थे, सफल हुए थे. और ये लीजिए बिल्कुल जो वाइड रेखा है उसके अंदर से गेंद जाती हुई. डॉट बॉल. सटीक अंपायरिंग की भूमिका पप्पू लोखंडे सर, सागर मोरे सर और जेपी पैनल यानी कि जय पवार सर. पहले पावर प्ले का खेल समाप्त और पहले ओवर की समाप्ति होने के बाद रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 7. लक्ष्य है टोटल 34 रनों का. अब 24 गेंदों में चाहिए 27 की आवश्यकता. अहो मंडळी कोण होते दिवा पाटील? त्यांनी संपूर्ण आयुष्य तमाम जनतेसाठी खऱ्या अर्थाने दिलं. प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांचं संपूर्ण आयुष्य आपण पाहिलं ते तुम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट लोकनेते देबा पाटील साहेबांचं हे आपण गुणगौरव संगीत आणि सातत्याने आज त्यांनी लढा दिला आणि त्यांच्याच मुले आपण इथे आज खऱ्या अर्थानं जो मानाने जगत आहोत त्यांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार अभिवादन. दूसरे पावर पे की शुरुआत होगी. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज दिनेश उल्वेकर. इनसाइड आउट खेलने का प्रयास, मिड ऑफ के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी आते हुए गुड फील्डिंग. अंतिम क्षणों में 2 रन जरूर बचाए अपने टीम के लिए लेकिन तब तक रोके. 2 रन जरूर बनाएंगे बल्लेबाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. 34 का लक्ष्य है. अभी भी जीत की बात करेंगे. 23 गेंदों में महज जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता है. 23 गेंदें और 25 की आवश्यकता. रन ऑफ बॉल इक्विलेशन की चर्चा करेंगे तो बिल्कुल अंतर तो थोड़ा सेम ही है पर 2 ही रन एक्स्ट्रा है बॉलरों के पास. अब आर्म चेक करने का प्रयास. डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी है लेकिन उनके सर के ऊपर से गेंद 1 बाउंस सीमा रेखा के पार. निर्दोष का बल्ला जबरदस्त आग उगलता हुआ 4 रन. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बल हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं आणि पाण्यात उडी मारायची असेल ना तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शुभांचं कालीज हवा. इस बार भी इनसाइड आउट लेकिन फील्डर आते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी लगभग वाइडिश की तरफ लॉन्ग ऑफ की तरफ पहुंचे थे. क्या चिट की मांग भी की थी उन्होंने और दूसरे अटेम्प्ट में थोड़ा सा प्रयास जो उनका फंसा राज का, तब तक वहां पर 1 रन मिलेगा. एफर्ट लाजवाब था. रनिंग कैच था वैसे आसान नहीं था. रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे अभी भी 5.71 73 का ये रिक्वायर्ड रन रेट है और रन संख्या इसी 1 रनों की मदद से फिलहाल 13 रनों के ऊपर 14 माफ कीजिएगा. पहला विकेट अगर देखेंगे ना तो जल्दी आउट हुआ था. खास करके विस्फोटक शुरुआत देना चाहते थे अलंकार जिसके बल्ले से चौका मिला था. बैटिंग लाइनअप काफी तगड़ी है आर्यन चिरले की और आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज के सर्वे सर्वा दोस्ती दुनिया का राजा मानू जिन्हें कहा जाता है. समीर शेठ आपका भी स्वागत करेंगे. आकाश टकले आपका भी स्वागत है. इस बार हवा में गेंद जरूर है. फील्डर आते हुए गेंद के नीचे. ये भी एक और कैच ड्रॉप.
गलती कर रही यहाँ पर मंगेश स्मृति 11 कोम्बड़ भुजे टीम। ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये बहुत बड़ी ट्रॉफी है, कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025, और इस सीजन का ये सबसे दिमागदार आयोजन है। और ये छोटी छोटी गलतियां करोगे तो फिर अगले साल का इंतजार करना पड़ेगा 2026 का। हर समय यही डेट पर ये टूर्नामेंट रहती है, अगर ये गलतियां अगर बार बार करते रहेंगे तो ये टूर्नामेंट से आपको हाथ धोना पड़ेगा। 10 रन के निजी स्कोर के ऊपर खेल रहे वहां पर निर्दोष घरत, अक्षय खेल रहे 4 गेंदों का सामना करने के बाद 2 के ऊपर। बॉलिंग आप देख सकते हैं थोड़ी सी यहां पर अच्छी जरूर है, लेकिन फील्डरों का साथ नहीं मिल पा रहा है। इस बार भी मौका बनेगा शायद, फिर से एक बार खिलाड़ी आते हुए, लेकिन आई थिंक ये भी सेफ लैंड है। चलिए जीवनदान लगातार मिलता हुआ अक्षय पाटिल, साथी बल्लेबाज निर्दोष 2 रन तब तक पूरे करेंगे, और इसी 2 रनों की मदद से आर्यन चिरले टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बढ़ता हुआ 18 रनों के ऊपर। लक्ष्य है 34 का, अभी भी जीतने की बात करेंगे तो महज लगभग 16 रनों की आवश्यकता है। जानते हैं कि धीरे धीरे मुकाबला गिरफ्त में आ सकता है, और इसी के बदौलत यहां पर बड़े स्ट्रोक एक बल्लेबाज रिस्क ले रहा है और एक के पास अनुभव है। जो टप्पा गेंद जब पीछे रहती है तो निगाह कितनी उनकी सटीक रहती है बॉल के ऊपर, और वैसे ये फ्लड राइट्स में क्रिकेट खेलना टेनिस बॉल के लिए बहुत कठिन होता है। यहां पर गेंदबाज काफी तेज तर्रार के लिए जाने जाते हैं। तो चलिए इस बार शायद बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा या फिर पैरों पर लगी है। जी हाँ, पैरों पर लगकर गेंद गई थी खिलाड़ी की तरफ। तब तक 1 रन, लेग बाय के खाते में एक्स्ट्रा में ये रन जुड़ेगी। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर। दूसरे ओवर का खेल, पानी ड्रिंक्स, पानी लेकर जाइए मैदान के अंदर। तो टोटल 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 19, 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 में चाहिए 15। तब तक ड्रिंक्स पानी है मैदान के अंदर। सुनते हैं कुबेर ग्रुप ट्रॉफी में एक डीजे एसडीसी सूरज की संगीत। काफी आज चेहरा खिलखिलाता हुआ नजर आ रहा है। कल मेरे ख्याल से ये फाइनल इस टूर्नामेंट की, और जैसे फाइनल समाप्त होगी फ्लाइट उड़ेगी वे टू बैंकॉक। बायशेट नाइक युवा प्रतिष्ठान पूरी सफर हो जाएगा, और मिच्चे मेरे ख्याल से ये बड़ी टूर्नामेंट है और 15वां साल का ये वजनदार आयोजन, ये दिमागदार आप उद्घाटन सोहला देख सकते हैं दोस्तों। रायगढ़ जिला कांग्रेस के दमदार अध्यक्ष महेंद्र शेठ खरत साहब, इनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट का उद्घाटन समारोह हमने देखा। टीम की रन संख्या टोटल 19, यानी कि आप 18 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता। यह हमारा मंच टेनिस क्रिकेट .in के माध्यम से आए बर्ड व्यू ड्रोन कैमरे की सहायता से ये जरूर आपने देखा। ये पूरा वर्तुलाकार क्रीडांगन केविका का उल्वे शहर, सपनों का शहर जिसे कहा जाता है, द सिटी ऑफ लव उल्वे का ये जबरदस्त शहर आपको दिखाते हुए, जतिन फिल्म्स इनके द्वारा ये शूट्स आपको दिखाते हुए, ये पूरा उल्वे नोड शहर है। और पूरा जो अंतरराष्ट्रीय हमारे लोकनेता हिबा पाटिल साहब इनके नाम का नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट है बिल्कुल। और ये अटल सेतु भी देख सकते हैं, जिस तरीके से ये बेहतरीन आप देख सकते हैं व्यू आपको दिखाते हुए हमारे टेनिस क्रिकेट .in। सामने एयरपोर्ट भी आपको दिखाया जा रहा है, दीपा पाटिल साहब एयरपोर्ट आपको दिखाया जा रहा है, नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट दिखाया जा रहा है। बेहतरीन यहाँ पर दृश्य। अट्ठारह गेंदों में, चलिए स्पीड अप कीजिए, समय का यहाँ पर पालन आपको करना है। 18 में चाहिए 15। और तान दिया इस बार, बल्ले के रडार में गेंद आई है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी। इट्स अ बिग 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 हिट। तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा तुझ्यामुळे आहे आमचं आयुष्य छान। एकविरा आईचं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलात। बेहतरीन टाइमिंग, प्रॉपर और लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग सिक्सर हमें देखने को मिला, और यहां से मैच को जीत की तरफ ले जाने वाला शायद ये छक्का था। 17 गेंदें बची और 17 में चाहिए सिर्फ और सिर्फ 9 रनों की आवश्यकता। छोड़े हुए कैचेस थोड़े से महंगे साबित हो रहे इस समय मंगेश स्मृति 11 कोम्बड़ भुजे टीम के लिए। ओ हाफ ट्रैकर की बॉल थी, ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया था। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई विनोद के पास दूसरा कोटा कप्तान ने दिया है। पहले स्पेल में थोड़ी सी जबरदस्त गेंदबाजी, 1 विकेट उनके नाम पर मिला था, लेकिन उसके बाद जैसे दूसरे ओवर का आरंभ उन्होंने किया व्यक्तिगत, टोटल टीम के ओर से तीसरा, यानी कि मैंडेटरी पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद
दिक्कतें होती है बल्लेबाजों के लिए जब 38 सर्कल के बाहर 5 खिलाड़ी होते हैं, लेकिन इन्हें कोई दिक्कतें नहीं है। हवा में गेंद है, इस बार मौका जरूर बनेगा। विकेट कीपर गेंद के नीचे, शुभम, उनके द्वारा कोई चूक नहीं और आखिरकार जो साझेदारी लंबी बन रही थी वो साझेदारी को तोड़ा और दूसरा विकेट जाएगा मैदान से बाहर। कहते बारी बारी सबकी बारी, कभी कभी बल्लेबाजों की बारी तो कभी गेंदबाजों की बारी, लेकिन डीजे की बारी आती है तो बिल्कुल बढ़िया संगीत वहां पर डीजे सूरज हमें सुनाते हुए। लगता तो पता नहीं, जी हाँ, लेकिन अवसर जरूर मिलता है वो मेहनत करने वालों को, और मेहनत वालों के ऊपर भाग्य कभी रूठता नहीं, उनको जरूर कुछ ना कुछ फल देता है। लेकिन यहाँ पर मेहनत किए, छक्का आने के बाद तुरंत जवाब कैसा होना चाहिए ये दिखाया विनोद भगत की ओर से। पिछले ओवर में पहली 2 गेंदों के ऊपर 7 आए थे, उसके बाद लाजवाब कमबैक। शॉर्ट पिच लाइन की बॉल, हवा में खेला हुआ स्ट्रोक, एफर्ट लाजवाब था। और ये प्रशांत है ये बल्लेबाज, इन्हें बहुत सूट करता है ये मैदान, और लगातार 52,000 का इनाम रॉयल ट्रॉफी में इनके ऊपर लगाया गया था। 3 मर्तबा हैट्रिक के छक्कों के ऊपर पहुंचे थे, लेकिन तीनों बार नाकामी भी मिली। लेकिन इस बार भी शुरुआत 600 के स्ट्राइक रेट से सीधा दमदारी 6 रन। अब चाहिए जीतने के लिए मात्र केवल 3 रनों की जरूरत। यू आर वॉचिंग वन साइड मैच। इस बार हवा में गेंद जरूर है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी आते हुए, कोई चूक नहीं, और आखिरकार विनोद को मिलती हुई टोटल ये तीसरी सफलता। टू 2000 किंग जय हनुमान इंटरप्राइजेस के सर्वे सर्वा निहार घरात देखिए तेनु गोरा मुकुड़ा और ये काला चश्मा। कैमरामैन अगर समय मिलेगा ना ओवर समापन को थोड़ा सा एक बार फोकस कीजिए। क्रिश का गाना सुना है क्या, सुनना चाहोगे? तो बेहतरीन यहां पर शुरुआत होती हुई, केवल 3 रनों की आवश्यकता है। प्रॉपर कैमरा वर्क देख सकते हैं, और जिस तरीके से tennisticket.in हमारे संतोष भाई इनकी चर्चा करेंगे, बहुत ही बड़ी मेहनत उनकी पूरी टीम और कैमरामैन की ओर से। चलिए इस बार लेटकर खेलने का प्रयास, हो क्या ढूंढा है, हल्का सा कट किया है, और इसी के साथ ये मैच हुआ फिनिश। थर्ड मैन बाउंड लाइन की तरफ गेंद दन दन करती हुई 4 रनों के लिए, और इसी के साथ ये मैच हुआ फिनिश। अभिनंदन टीम आर्यन स्पोर्ट चिर्ले अँड हार्ड लक मंगेश स्मृती 11 कोंबडभुजे लाईनअप करून मैदानातून बाहेर लाईनअप करून आपण मैदानात जा आर्यन चिर्ले संघ। आणि बघा टॉस विनिंग कॅप्टन लगेच आपला मैदानात उतरायचे। फिल्डिंग जर आपण स्वीकारली असेल तर मैदानात उतरा, जर बॅटिंग आपली असेल तर आपण लगेचच खेळाडू कक्षामध्ये या। आणि दोन्ही संघांना महत्त्वाच्या सूचना, शेखर वास्कर, जर तुमच्या 11 खेळाडू व्यतिरिक्त जर डगआउटमध्ये कोणी आढळला तुमचा प्रेक्षक तर थेट कमिटी तुम्हाला पॅनलाइज करील। दोन्ही टीम देवांची 11 चिंचपाडा, तिथे फक्त 11 खेळाडू आणि 1 कॅमेरामॅन असेल। या महत्त्वाच्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। काय सगळे ऑपरेटिंग करणं थोडंसं आपल्याला इझी पडतं, परंतु कॅमेरा वर्क त्याला परफेक्ट दाखवायचं की टप्पा बॉल कुठे पडतोय, आणि एवढे जे कैमरा अपन लातो, और बहुत बेहतरीन tennisticket.in आप देख सकते हैं जिनकी ये कैमरा वर्क उनकी